जेव्हा पांडव आणि महादेव यांच्यामध्ये युद्ध झाले, हा प्रसंग महाभारत युद्धाच्या अखेरच्या दिवसाचा आहे. युद्धाच्या अखेरच्या दिवशी दुर्योधनने अश्वत्थामाला आपल्या सेनेचा सेनापती म्हणून नियुक्त केलं. आपल्या मृत्यूची वाट पाहत असलेल्या दुर्योधनने अश्वत्थामाला म्हटलं, मला कुठल्याही परिस्थितीत 5ही पांडवांचं कापलेलं शीर पाहायचं आहे. दुर्योधनला वचन दिल्यानंतर अश्वत्थामा उर्वरित सैनिकांसोबत पांडवांच्या मृत्यूचं षडयंत्र रचू लागला. तिकडे भगवान कृष्णांना हे माहीत होतं की महाभारताच्या शेवटच्या दिवशी काही ना काही नक्की घडेल. या संकटापासून वाचण्यासाठी श्रीकृष्णांनी आदिदेव भगवान शिवांची विशेष स्तुती आरंभ केली. स्तुती करताना श्रीकृष्णानं भगवान शिवांना सांगितलं की हे विश्वाचे पालनकर्ता, भूतांचे स्वामी, मी तुम्हाला प्रणाम करतो. भगवान, तुम्ही माझे भक्त पांडवांची रक्षा करा. मी कृष्णाची स्तुती ऐकून भगवान शिव नंदीवर सवार होऊन हातात त्रिशूळ घेऊन पांडवांच्या रक्षेसाठी आले. सर्व पांडव त्यावेळी शिबिराच्या जवळच स्थित नदीत स्नान करत होते. मध्यरात्री अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य तिघही पांडवांच्या शिबिराजवळ आले. पण बाहेर भगवान शिव यांना पहारा देताना पाहून जरा घाबरले. मग त्यांनी भगवान शिवाची स्तुती वंदना आरंभ केली. भगवान शिव हे आपल्या प्रत्येक भक्तावरती लवकर प्रसन्न होतात. तेव्हा ते त्या तिघांवरही प्रसन्न झाले. शंकरजींनी वरदान म्हणून अश्वत्थामाला एक तलवार दिली आणि त्यांना पांडवांच्या शिबिरात जाण्याची आज्ञाही दिली. मग अश्वत्थामाने आपल्या दोनही साथीदारांसोबत पांडवांच्या शिबिरात जाऊन धृष्टद्युम्न सोबतच पांडवांच्या पुत्रांचा वध केला. यानंतर ते तिघेही पांडवांचे कापलेले शीर घेऊन परतले. यावेळी शिबिरात वाचलेल्या पार्षद शूद्रने या जनसंहाराची माहिती पांडवांना दिली. जेव्हा ही माहिती पांडवांना मिळाली तेव्हा ते शोकाकुल झाले. हा विचार करू लागले की स्वतः महादेव असतानाही कुणी शिबिरात घुसून आमच्या पुत्रांची हत्या केली. यामध्ये महादेवांचीच चुकी असेल. क्रोधात मर्यादा विसरून भगवान महादेवाला आव्हान देऊ लागले. भयंकर युद्ध सुरू झाले. पांडव जेवढे अस्त्र भगवान शिवांवरती चालवत होते ते सर्व भगवान शिवांच्या शरीरात सामावून जात होते. कारण पांडव हे श्रीकृष्णांच्या शरणमध्ये होते आणि भगवान शिव हरी भक्तांच्या रक्षेत स्वतः तत्पर राहतो. त्यामुळे शांत स्वरूप शिवने पांडवांना सांगितले की तुम्ही श्रीकृष्णाचे उपासक आहात म्हणून मी तुम्हाला क्षमा करतो, अन्यथा तुला सर्वांचा वध केला असता. माझ्यावर आक्रमण केल्याच्या अपराधाचं फळ स्वरूप तुम्हाला कलियुगात जन्म घेऊन भोगावे लागेल. असे म्हणून भगवान शिव अदृश्य झाले. दुःखी पांडवांनी कृष्णासोबत भगवान शिवजींची स्तुती केली. पांडवांच्या स्तुतीला प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि मनात त्यांना वरदान मागायला सांगितलं. तेव्हा पांडवांकडून भगवान कृष्ण
महादेवाला म्हणाले, हे प्रभू, पांडवांनी जी मूर्खता केली होती त्यासाठी ते क्षमाप्राशी आहेत. अर्थात त्यांना क्षमा करा आणि दिलेल्या शापातून मुक्त करा. भगवान शिव म्हणाले, हे कृष्ण, त्यावेळी मी माझ्या मायेच्या प्रभावात होतो, म्हणून मी पांडवांना श्राप दिला आणि मी आता दिलेला शाप परत तर नाही घेऊ शकत, पण मुक्तीचा मार्ग नक्की सांगू शकतो. पांडव आपल्या अंशातून कलियुगात जन्म घेतील आणि आपले भोग भोगून श्रापातून मुक्ती मिळवतील. युधिष्ठिर वत्सराजचा पुत्र बनून जन्म घेईल. त्याचं नाव बलखाली असेल आणि तो शिरीष नगरचा राजा असेल. भीम वीरांच्या नावानं बनारसमध्ये राज्य करील. अर्जुनच्या अंशानं ब्रह्मानंद जन्म घेईल. तो माझा भक्त असेल. नकुलच्या अंशातून जन्म होईल कनेकोचचा, जो रत्ना बानोचा पुत्र असेल. सहदेव भीमसिंहचा पुत्र देवसिंहच्या रूपात जन्माला आला. दिलेल्या श्रापातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग मिळवण्यासाठी पांडवांनी भगवान शिवला हात जोडून प्रणाम केला आणि भगवान शिव अंतर्धान पावले.